उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाव चलो अभियानचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातील याच ठिकाणी पारडसिंगा सती अनुसया माता देवस्थान या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम केला। काल दिवसभर भरगच्च कार्यक्रम झाल्यानंतर आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस सुरू होतोय। आपण बघू शकतो हा संपूर्ण परिसर अगदी साध्या पद्धतीनं ते एका या ठिकाणी पारडसिंगा गावात येऊन राहिले, मुक्काम केला, एका शेतकऱ्याच्या घरी जेवण केलं। आपल्यासोबत उकेश चव्हाण आहेत, भाजपचे स्थानिक नेते। इथल्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठा उत्साह आहे, कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस 24 तास या ठिकाणी आहे, मुक्काम या गावांमध्ये केला। भाऊ, किती मोठा उत्साह आहे, काय सांगणार? खूप मोठा उत्साह आहे, एवढा चांगला उत्साह आहे की आम्हाला तर असं वाटून राहिलं की DCM साहेब मुक्कामी येत आहे हे पाहूनच आम्हाला, आणि सोबत बावनकुळे साहेब जे आम्हाला विकास कामाचे एवढा मोठा देण देतात, आणि ते लोक आज आमच्या इथे मुक्कामी येऊन राहिले, आमच्या विधानसभेत येऊन राहिले, एवढा उत्साह संचारला आहे। पूर्ण जे सुपरवायझर्सची त्यांनी मिटिंग घेतली, बूथ वाल्यांची मिटिंग घेतली, एवढे भूमिपूजन उद्घाटन, मग दलित महिलेकडे त्यांनी नाश्ता केला, आणि त्यानंतर डांगोरे साहेबांकडे, डॉक्टर साहेबांकडे बैठका घेतल्या, बूथप्रमुखांच्या, पन्ना-प्रमुखांच्या, एक शेतकऱ्याकडे जेवण केलं, जे हे आमच्यासाठी एवढं उत्साहित आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह या निमित्तानं फडणवीसांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पाहायला मिळतो। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।